अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आज आहे अंगारिका संकष्ट चतुर्थी। तर हा अत्यंत शुभयोग आहे आणि ह्या वर्षभरातील पहिली अंगारक योगाची चतुर्थी आहे। आपण काय अशी विशेष सेवा करायची आहे की जी आपल्या घरासाठी आहे, आपल्या मुलांसाठी आहे, मुलांच्या भवितव्यासाठी आहे। बघा, जी लहान मुलं जे असतात की अभ्यासामध्ये वगैरे, माझी पण मुलगी तसंच करते, अभ्यासामध्ये थोडंसं दुर्लक्ष होतं किंवा मुलांचं ते खेळकर वय असतं आणि त्यामुळे मुलांचं एकचित्त नसतं, अभ्यासामध्ये एकाग्रता नसते। इतक्यात काय करतील तर इतक्यात काय करतील असं त्यांचं मन सगळीकडे खेळण्याकडे, काही गोष्टींकडे, टीव्ही, आजकाल तर मोबाईल, ह्या गोष्टींमध्ये मन त्यांचं गुंतलेलं असतं किंवा खेळण्यामध्ये मन भरकटलेलं असतं आणि त्यामुळे त्यांचा अभ्यासाकडे साहजिकच जास्त दुर्लक्ष होतं। आणि आजकालच्या याच्याने विचार केला तर अभ्यासाचा खूपच वाढलेला आहे। तर अशा मुलांसाठी आपण, म्हणजे सगळ्याच मुलांसाठी, एकंदरीत सगळ्याच मुलांसाठी आपण काय सेवा करू शकतो? आपण आई म्हणून त्यांना पुढे त्यांची प्रगती व्हावी किंवा आत्तापासूनच ते अगदी व्यवस्थितपणे अभ्यासाला लागावे की जेणेकरून त्यांना पुढे भवितव्यामध्ये त्रास होणार नाही, यासाठी काय अशी विशेष सेवा आहे ही मी तुम्हाला सांगणार आहे। ही जी सेवा आहे ती प्रत्येक आई आपल्या लहान मुलांसाठी करू शकते की जे मुलं काही जे काही पठण आहे मंत्रांचं, स्तोत्रांचं, ते पठण मुलं करू शकत नाही, असे जे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी आई सेवा करू शकते किंवा अगदी 10वी कॉलेज वगैरेचे सुद्धा मुलं आपल्या स्वतःसाठी, ते मुलं स्वतः सेवा करतील अशी साधी आणि सोपी सेवा आहे की जेणेकरून अभ्यासामध्ये आपलं लक्ष लागेल, एकाग्रता वाढेल, मन इकडे तिकडे भरकटणार नाही आणि व्यवस्थित प्रकारे अभ्यास होईल आणि बुद्धी सुद्धा तल्लख होईल, असा हा उपाय आहे। तर काय उपाय आहे हे ऐकण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन बघा। तर बघा, आजचा जो योग आहे तो अत्यंत शुभ योग आहे की अंगारकी चतुर्थी, आणि हा वर्षातून दोनदा वगैरेच येतो, काही वेळेस एकदाच येतो हा योग, आणि अशी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आज। तर आजच्या या शुभ मुहूर्तावर प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी किंवा मुलाने स्वतःसाठी काय सेवा करायची आहे, अभ्यासासाठी आणि आपल्या तल्लख बुद्धीसाठी काय सेवा आहे? प्रथम काय करायचं आहे, सकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन किंवा आता जरी समजा तुम्हाला वेळ नसेल वगैरे, तेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळेपर्यंत अगदी चंद्रोदयापर्यंत सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल। आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जर तुम्ही काही गोष्टी आदल्या दिवशी सकाळी पूजा पाठ, काही फुलं वाहणं, दुर्वा वाहणं हे आदल्या दिवशी केलेलं असेल तर तो जो उपाय आहे तो अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा होईपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येण्यासारखा आहे। तर हा उपाय काय आहे ते ऐका। बघा, जेव्हा चंद्रोदय होणार आहे, चंद्रोदय आहे 10:28 10:26 ते 28 मिनिटांचा चंद्रोदय आहे आजचा। तर चंद्रोदयाच्या वेळेस आपण काय करतो की गणपती बाप्पांना एका ताम्हणामध्ये घेतो, एका छोट्याशा ताटामध्ये घेतो, ताम्हणामध्ये घेऊन गणपती बाप्पांना पाण्याने आणि दुधाने आपण अभिषेक करत असतो जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा। त्यानंतर आपण गणपती बाप्पांना मोदकाचा, जे काही वरण भात भाजी पोळी जे घरात केलेलं असेल, आज तर अंगारक योग आहे, सगळ्यांनी मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असणारं गूळ आणि खोबरं, गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवाच, नक्की दाखवा। मोदक करणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, मोदक करणं तुम्हाला पॉसिबल असेल तर गुळ खोबऱ्याचे मोदक वगैरे जसे तुम्ही करत असाल नेहमी त्याप्रमाणे मोदक करू शकता। तर बघा, जेव्हा आपण तीर्थ वगैरे काढणार आहोत, म्हणजेच दूध आणि पाण्याने अभिषेक गणपती बाप्पांना घालणार आहोत, त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि गणपती बाप्पांना आपण दुर्वा वाहायची आहे किंवा सकाळी पूजेत वाहिली असेल तरीही चालेल, जसं तुमची जशी ऍडजस्टमेंट असेल त्याप्रमाणे, किंवा असेल नंतर दुर्वा वाहणार असाल तर नंतर वाहा, जसं असेल तसं त्याप्रमाणे, किंवा मुलांच्या हाताने करायचं असेल तर मुलांच्या हाताने दुर्वा वाहा। फक्त जी काही पुढची सेवा आहे ती आईने करा आणि मोठ्या मुलांनी स्वतःसाठी करा। गणपती अथर्व शीर्ष म्हणायला जमणार नसेल तर मोबाईलवर लावून दिलं तरीही चालेल, अभिषेक करताना म्हणा, दुर्वा फुलं वाहताना म्हणा, केव्हाही म्हटलं तरीही चालेल। शेवटी भाव महत्वाचा, सेवा होणं हे महत्वाचं आहे।
तुम्ही केव्हाही पूजा करताना हे सगळं म्हणू शकता. आणि जर अथर्व शीर्ष म्हणणं तुम्हाला जर अवघड होत असेल किंवा तेव्हा जमणार नसेल, तर मोबाईलवर लावून दिलं तरीही चालेल. गणपती स्तोत्र म्हटलं तरीही चालणार आहे. तर बघा, तीर्थ वगैरे काढून झाल्यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू पहिल्यांदा गणपती बाप्पांना आपण अक्षदांचं आसन करायचं आहे. अभिषेक घातल्यानंतर तांदूळ जे आहे ते थोडेसे कुंकू लावून, अखंड जे तांदूळ असतात त्यांना आपण कुंकू लावलं की त्या अक्षता होतात. तर 10-12 अक्षता घ्यायच्या आहे. त्याचं आसन करायचं आहे गणपती बाप्पांना आणि आसनावर गणपती बाप्पांना बसवायचं. त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे गणपती बाप्पांना. लाल फूल असेल तर लाल फूल वाहा, जसं जास्वंद लाल फूल गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. नसेल तर दुसरं कोणतं वाहिलं तरीही चालेल. आणि 21 दुर्वांची जुडी घ्या. नसेल एक दुर्वा वाहिली तरी चालते, पण हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. मी स्वतः नेहमी करते माझ्या मुलीसाठी, म्हणून तुम्हाला सांगत आहे की ही जी सेवा आहे 21 दुर्वांची सेवा आहे. 21 दुर्वा गणपती बाप्पांना तुम्ही वाहा आणि त्यानंतर जे काही आहे नैवेद्य वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण पूजा वगैरे करतो, दुसऱ्या दिवसाची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपण निर्माल्य काढत असतो, बरोबर. निर्माल्य जे जुने शिळे झालेले फुलं असतात त्याला निर्माल्य म्हणतात. आदल्या दिवसाचे जे फुलं असतात त्याला निर्माल्य म्हणतात. तर ते जे सुकलेले फुलं असतात, कोमेजलेली फुलं असतात ते आपण काढत असतो. तेव्हा तिथे वाहिलेली जी दुर्वा आहे गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी, एक एक करून वाहिली तरी चालणार आहे. अखंड 21 दुर्वांची जुडी वाहिली तरीही चालणार आहे. तर ती दुर्वांची जुडी दुसऱ्या दिवशी पूजा करताना साईडला काढून ठेवा आणि आपल्या मुलांच्या बॅगमध्ये, म्हणजे जसं दप्तरामध्ये तुम्ही ती एखाद्या पाऊचमध्ये घालून, एखाद्या पुडीत बांधून किंवा एक झिपलॉक प्लास्टिक बॅग वगैरे येतात बघा की ज्याच्याने झिप लॉक करून ठेवता येते. म्हणजे त्या दुर्वा जरी नंतर ड्राय झाल्या, कोरड्या जरी झाल्या, सुकून गेल्या तरीही त्याचं जे काही असणार आहे तर त्या सुकलेल्या दुर्वा बॅगमध्ये वगैरे त्याचं काहीही होणार नाही. त्यासाठी झिपलॉक बॅग वगैरे किंवा एखादी छोटीशी पिशवी कागदामध्ये वगैरे बांधलं तरीही चालेल. तर त्या दुर्वा आपल्या मुलांच्या एखाद्या कप्प्यामध्ये ठेवून द्या, जेणेकरून मुलं त्या कप्प्यात जास्त हात लावत नसतील किंवा छोटासा कप्पा असेल किंवा कंपोस्ट बॉक्स वगैरे जिथे आपण ठेवतो त्या छोट्या कप्प्यामध्ये ती दुर्वांची जुडी ठेवून द्या. तर हा उपाय तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे. आज अंगारकी चतुर्थी आहे, आजपासून सुरुवात केली तरीही चालेल. नसेल आज ज्या स्त्रियांना हे करणं जमणार नसेल की ज्यांची मुलं लहान आहेत, मोठे मुलं तर त्यांचे करू शकतात, पण ज्या स्त्रियांना आपल्या लहान मुलांसाठी करायला जमणार नसेल त्यांनी मंगळवारी करा. पुढच्या मंगळवारी केलं तरीही चालणार आहे. बुधवार सुद्धा गणपती बाप्पांचा वार आहे, तर बुधवारी केलं तरीही चालणार आहे. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे, बरोबर. ते सुखकर्ता आहेत, दुःखहर्ता आहेत आणि त्याचबरोबर ते गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहेत. तर बुद्धी वाढण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. मी नेहमी करते, एकदा करून बघा. त्या दुर्वांच्या जुड्या ज्या आहेत त्या आपल्या मुलांच्या दप्तरामध्ये ठेवा आणि प्रत्येक चतुर्थीला, म्हणजे दर महिन्याच्या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला ती दुर्वांची जुडी बदलायची आहे. मग आता ती पहिली दुर्वांची जुडी तुम्ही काय करणार की निर्माल्यामध्ये जशा प्रकारे आपण फुलं टाकत असतो वाहत्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी, तर ते निर्माल्यामध्ये ती पहिलीच दुर्वांची जुडी पुन्हा सोडून द्या आणि नवीन ह्याच प्रकारे पुढच्या बुधवारी करा, मंगळवारी करा, जसं काही अडीअडचणी तुमच्या सगळं पाळून जसं होणार असेल त्याप्रमाणे करा आणि पुढची दुर्वांची जुडी पुन्हा मुलांच्या दप्तरात ठेवा. अशा प्रकारे प्रत्येक चतुर्थीला करा. ज्यांना जमणार नाही त्यांनी कोणत्याही मंगळवार बुधवार करू शकता, पण प्रत्येक महिन्याला केलं तरीही चालतं. प्रभावशाली आहे सेवा आणि करून बघा, रिझल्ट 100% येतो. आणि बघा त्याचबरोबर मुलांनी अभ्यासही केला पाहिजे. असं नाही की दुर्वांची जुडी ठेवली आणि मुलगा पहिला आला, असं होणार नाही. त्याचबरोबर कष्ट सुद्धा मुलांना खूप घ्यावे लागतील, मेहनत ही करावीच लागणार आहे. मेहनतीशिवाय कोणत्याही सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. पण हे उपाय सेवा हे कशासाठी असतात की देवाचा आपल्याला आशीर्वाद चांगल्या प्रकारे मिळावा, त्या आशीर्वादाने आपले जे काही आपली मेहनत आहे आपले स्टार चमकावे, यासाठी हे उपाय आणि सेवा असते. आणि मला नाही वाटत की यात काही वेगळं आहे. तर सगळ्यांनी आपल्या मुलांसाठी करा आणि
अत्यंत सोपा उपाय आहे, अत्यंत सोपा, की जो कोणीही व्यक्ती करू शकतो आणि खर्चिक नाहीये. एकही रुपया याच्यासाठी खर्च लागत नाही, की फक्त तुम्हाला काय दुर्वांच्या जुड्या आणाव्या लागतील किंवा दुर्वांची जुडी प्रत्येक महिन्याला आणावी लागेल, लाल फूल आणावं लागेल आणि ते तीर्थ सुद्धा गणपती बाप्पांचं जे तीर्थ असणार आहे ते सुद्धा मुलांना एक घोट जरी प्यायला दिला तर खूप चांगलं आहे. प्रत्येक चतुर्थीला द्या, प्रत्येक चतुर्थीला ही गोष्ट करून बघा आणि रिझल्ट 100% आहे. त्यामुळे सेवा सगळ्यांसाठी करा, सगळ्या लहान मुलांसाठी ही सेवा करा, प्रत्येक आईने करा जबाबदारीने आणि प्रत्येक मुलाने अभ्यासही तेवढाच छान प्रकारे करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन सेवेसोबत, नवीन छान अशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.